ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दडाडा तुमचा अनुग्रला दलो पावन सागो चराचरी मी कडा कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका प्रथम नमन करुगणनाथ उमा शंकराचे सुता चरणावरी ठेवणी माथा साष्टांगी आता दंडवत दुसरी बंधू सारजाचे चतुर्णाच्या आत्मजा वाक सिद्धी पाविजे सहजातीच्या चरणमजा दंडवत आता बंधुदेव ब्राह्मण ज्यांचे पुण्य पावन प्रसन्न होते श्रोते जिंदया माहे दंडवत आता बंधु साधू सज्जन नित्य हृदय हरीचे ध्यान विठ्ठल नाम उच्चारत विनतया माहे दंडवत आता नमो रंग भूमिका आता नमो रंग भूमिका हरिकथा बोली पोपड्या बोला ज्ञानी म्हणून आपल्या बाळ चालवी सकळ नामा म्हणे अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे। ज्या क्षेत्रामध्ये ज्या दिवशी आपण उपस्थित आहोत एकादशी वरहस्ती व्रतेषु यदुनंदन भागीरथीच तीर्थेषु देव भक्तेषु वैष्णवः वैष्णवांच्या मेळ्यामध्ये पवित्र व्रत एकादशीचा दिवस आणि सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव हा सर्वोत्तम शब्द सचिन भाऊ तिने ठिकाणी लावायचा। सर्वोत्तम तीर्थ सर्वात उत्तम तीर्थ सर्वात उत्तम क्षेत्र आणि सर्वात उत्तम देव या आजीबाईने नाही सांगितलं शास्त्राने हा भाव निवडिला सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडिला सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव शास्त्राने हा भाव निवडला। बरं का रोहिदास दोन रोहिदास असल्यामुळे समजून घ्यायचा रोहिदास खुर्दम रोहिदास बुद्रुक शास्त्राने हा भाव निवडिला। ऐका पंढरीचे महिमान पंढरीचं महत्व सांगताना रावळे तितके प्रमाण येथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे ऐसी पंढरी मनिजे ध्याती येणं तर लांब आहे घरी बसून जरी पंढरीचं चिंतन केलं ऐसी पंढरी मनिजे ध्याती तया तीही लोकी गती। आणि मग पंढरपूरला आलेलं बाकीच्या तीर्थाला जर गेलं तर ते तीर्थ याला वंदन करतात जे पंढरपूरचं तीर्थ करून आलं। ऐसी पंढरी मनिजे ध्याती तया तीही लोकी गती आणि ते आणिका तीर्था जाती तीर्थे वंदिती तयासी गेल्यावर विचारतात एवढं महत्व। वाराणसी एक मासा गोदावरी एक दिवसा पण पंढरपूरच्या दिशेनं पाऊल जरी टाकला तरी पंढरी पाऊल ऐसा ठसा नामाचा
पंढरी पाऊल परियसा. मग इथं आल्यावर नाराज व्हायचं नाही. पादस्पर्श दर्शनाला 22 तास लागतात, नाही होऊ द्या. मुख दर्शनाला 3 तास लागतात, नाही होऊ द्या. कळसाच्या दर्शनालाही गर्दी आहे, नाही होऊ द्या. जाता जाता मागून मंदिराची पाट पहा. देवळाची पाट घरी गेल्यावर करा. मी प्रमाण शोधतो मग बडबड करतो. नाही मुखदर्शन, नाही पादस्पर्श, नाही कळसाचं झालं. जाता जाता देवळाची पाठ बघा. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. आणि कळस जर दिसला तर तात्काळ हा नाश अहंकार. आपण इकडून चाललो बरं का सचिन, तुझ्या आवडीचा विषय आहे. पंढरपूरची यात्रा करून, पंढरपूरचं तीर्थ करून गेलेला बाकीच्या तीर्थाला गेला तर तीर्थ त्याला वंदन करतात. तीर्थे तया वंदेते, जे आणिका तीर्थ जाती. बरं, नाराज व्हायचं नाही. इथं आल्यानंतर 22 तास आपली ताकद नाही. पाठ बघा देवळाची. तेही नाही जमलं, चंद्रभागेत स्नान होत नसेल, फक्त डोळ्यानं पहा. सकाळीच तीर्थे घडती एक वेळा चंद्रभागा डोळा. आपण इकडून चाललो, हळूहळू जाऊ तिथपर्यंत. बरोबर करतो सगळं, तुम्ही नाराज होऊ नका. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडती 360. सकाळी तीर्थे घडती एक चंद्रभागा डोळा देखील. त्याच्या पुढे कळस बघा. मोक्ष देखील कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. मुखदर्शन मग त्याच्याही पेक्षा कोटी ब्रह्महत्या मुख कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. रोहिदास मजा करता. पाहता देवळाची पाठ तीर्थे घडते 360. मोक्ष देखील या कळस. तात्काळ हा नाश अहंकाराचा. मुखदर्शन झालं तर काय महिमा वर्णू आता सांगणे किती. कोटी ब्रह्महत्या मुख पाहता जाती. आणि पायावर डोकं ठेवल्यावर भावा एकासाठी खाता भावा एकासाठी खाता त्याचे पायी
पायी घालावी राधे राधे पायी घालावी पायी घालावी बोलले हे जग केली बोलले हे जग केली बोलले जग केली बोलले जग त्याचे पायी बरं का रोहिदास, त्याचे पायी घाला मिठी. दुसरा एक फायदा, दुसरा एक व्यथा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. व्यथा आणि व्यथा मायच्या पोटात असताना पासून मरेपर्यंतचा कार्यक्रम म्हणजे व्यथा. आईच्या पोटात असताना व्यथा. गर्भी असता दिला दंड, वरती पाय खाली तोंड. आईच्या पोटात आळणे, पाय वर मुंडक खाली. आईच्या पोटात तिथून सुरुवात व्यथेला. चुकून एखादं नजर चुकीने याच्या उलट येतं, त्याला पायाळू म्हणतात. पायाळू नाही तर सगळे डोकाळूच. चुकून येतं एखादं, आणि त्या पायाळू मध्ये दोन प्रकार आहे. खाली मान घालून येतं, एक वर बघत येतं. जे वर बघत येतं त्याला आकाशातलं कळतं, आणि खाली मान घालून येतं त्याला जमिनीतलं कळतं. पण त्याच्या डोळ्यात अंजन घालावं लागतं, आणि ते अंजन पंढरपूरला नाही, महाराष्ट्रात कोणत्याच मार्केटला मिळत नाही. मी सांगतो, तयार करावं लागतं अमावस्येच्या रात्री. काय टवकारला आता कीर्तनापेक्षा. बरं सांगतो. कावड्याची जीभ, कोलीचं रक्त, घुबडाचा डोळा, वट वाघोळीचा पंख. लक्षात राहील का यादी? पालीचं शेपूट. 5 वस्तू पाहिजे, त्या अमावस्याला जमवायच्या. घुबडाचा डोळा, पालीचं शेपूट, कोलीचं रक्त, वट वाघोळीचा पंख, कावड्याची जीभ. हे एकत्रित करायचंय, एकत्रित. आणि मग त्या पाळाळूच्या डोळ्यात घालायचं. मग ते म्हणतात, अरे कशाला कोयते घेऊ घेऊ ऊस तोडतो तुझा जुना वाडा गावातला, तिथं येडी बाबुळे आहे का नाही, जेसीबी लाव. 7 हांडे सोन्याच्या मोहरात भरलेल्या. माऊलीनं मान्य केलं ना, पाताईचे निधान दाविल किरंजन परी, होवावे लोचन पायाळाचे. चुकून एखाद्याने पायावर, बाकी सगळे गरिबी असत दिला दंड, वरती पाय खाली तोंड, पाय वर मुंडक खाली. आणि त्यावेळेला त्याच्या मम्मीला इच्छा होतात, त्याला डोहाळे म्हणतात. डोहाळे. कटवामल लवण मेळे, गर्भवतीचे पुरती डोहाळे. तोचे वीन गर्भांग पोळे, तेने दुःखे लोळे अति दुःखी. तोचे वीन, बिना कातडीचा गर्भ आतल्यात पोळल्या जातो. अति गरम चहा मम्मी घेते ना, तेव्हा त्या पिंट्याला म्हणता येत नाही, थोडा गार होऊ देत जा ना आई. त्वचे वीन गर्भांग पोळे, हे आईच्या पोटात असतानाची व्यथा. बरं, पुढे प्रारब्ध अनुकूल असेल तर बाळणपण व्यवस्थित होते, नाहीतर येताची कर्म जाड तुझी मान अडकली. मग डॉक्टर निर्वाणीच्या शब्दात जाणे 2 पैकी 1, बाळ जगल नाही तर बाळाची आई वेळ कमी आहे, लवकर सांगा. येताची कर्म जाड तुझी मान अडकली, ही बाळणपणची व्यथा. महाराज बाहेर आलं म्हणजे व्यथा सुरू होती, ती बाळपणची. बाळपणची बाळपणची व्यथा काय सांगू द्विजा आता, विष्टामूत्र हाते चिवडिता, भरे सर्वांग समजेना. ऐशा परी बाळपण खेळता वय गेले निघून, जननी मडे वाढे नंदन आयुष्य गेले कळना. मग तारुण्य, आणि मग तारुण्याची व्यथा.
तारुण्याच्या मध्ये नमानी कोणाई हो तारुण्याच्या मध्ये नमाने कोणा तारुण्याच्या मध्ये नमानी कोणा रामसुमुसी डोळे जैसा रामसुमुसी डोळे जैसा रामसुमुसी डोळे जैसा तारुण्याच्या मध्ये माणी कोणाशी सदा मुसमुसीत होई जैसा वेठोणी वटणी बाणला मुंडासा मिरुत मैसा जना माझे हाते दीडपान वरतीचा मान नाही तो सन्मान बलियासी स्वानाचे परी हिंडे दारोदारी पाहे परणारी पापदृष्टी हे तारुण्य. मग तारुण्याचा उतरे भर म्हातारपण पैसे डोळीवर काळे केश होती शुभ्र आले वृद्धपण बोलती. आणि मग म्हातारपणची व्यथा बरं का रोहिदास. म्हातारपणची व्यथा म्हणजे कधी जाऊन पाहत म्हातार तसं बसलेलं दिसतं. हात कपाळाला लावून बैठे हात कपाळाला लावून बैठे हात कपाळाला म्हातारपणी थेटे पडते कोकणा मी थेटे पडते कोकणा म्हातारपणी थेटे कोकणा हात कपाळाला लावून बैठे हात कपाळाला लावून बैठे हात कपाळाला लावून बैठे म्हातारपणची व्यथा. म्हातारपणी थेटे पडसे खोकला हात कपाळाला लावणी पैसे खोबऱ्याची वाटी झाली असे मुखट गळत असे नाक वगैरे वगैरे. मग सगळे नवस करतात. शेजारी म्हणती मरे नाका मेला आणि कंटाळा आणीला येण्या. शेजारी कशाला जिच्यासाठी सगळे रक्त पाहिल मन खरा भरतात नासिये खरा तुमको लिया नासिये खरा तुमको लिया हो मन खरा तुम्हारी बातें नासिये खरा तुमको लिया नासिये खरा तुमको लिया प्रमाणाचे रेलचे सगळे कीर्तनकारच उभे आहे ना. बाईल बने खरं काही काही अनुभवाने सांगतात. हे बाईल बने खरं मरता तरी बरं नासेले घर थुंकोणी या किंवा अभंग नामदेवाचा आहे. बाळपणी वर्षे 12 ती तुझी गेलेली अवधारा तवतोता आणि मासुरा खेळाची विनोदे वर्ष भरली यासाठी तुझ्या हाती येईल काठी चावेना भाकर रोटी ना खनवटी लागले बैशता उंबरवटी का तळवटी आया बाया सांगती गोष्टी म्हणती म्हातारा भैदृषी कैसा अक्षी घर खोकल्या येतसे खकारा आणि म्हणती रांडेचा म्हातारा अजून न जाय मरण द्वारा किती दिवस वाचेल. हे सगळे शेजारच्याच सांग. ही व्यथा म्हातारपणची. आणि मग व्यथा सुरू होते मरणाची. आयुष्याचे सूत्र बिघडता भूतांची उमटे खडाडता न मर्तयाच्या चित्ता युगांतून होय. अरे बघवत नाही दुसऱ्याला. तो जीव जाण्याचा प्रयत्न करतो. शरीर त्याला धरू धरू ठेवतात. मग तो गडगडा लागलेला पाय झटकता आचके देतं डोळे फिरवतो त्यावेळेला. आणि मग सगळे घाबरतात घरातले. पाटील लवकर चला आमचं आबा कसं तरी करतं. अरे आबा कसं तरी करतं तुला बघवत नाही आबाचं कसं होत असेल. हा जीव शरीराची प्रीत दोघे एकरूपे वर्त घरीदारी सुख दुःखात पडता नसे तो एवढे दोघांचे सख्यत्व चालत असता प्रेम काळे एवढी अकस्मात जीवाशी पाश घातला. आणि मग काया बोले हो रडून मग शरीर रडत जीवाला जाऊ देत नाही. त्यावेळीची ओढाताण आहे ना ती मरणाची व्यथा. एक एक रोमाच्या ठाई सहस्त्र विंचवाची वेदना पाही बोलता नये काही बैसली नवही द्वारे. आता घरी गेल्यावर हिशोब करा. एक विंचू चावला तर दिवसभर ठू ठू करता येते. एका केसाला 1000 विंचू आणि प्रत्येकाचे केस आहे 3.5 कोटी. बापा बापा काय करता मी मोजले नाही. पण एखादं पंढरपूरची यात्रा संपल्यावर जर लागलं उद्योगाला त्याचे केस जास्त भरले तर माझ्याकडे केस करायची नाही. उलट ते दाट केसाचं आहे असं समजायचं. कमी भरले तर टक्कल पडलेलं. अकबर बिरबलचा दृष्टी बिरबल जी सरकार कावळे किती दिल्लीत
1,54,543. जास्त भरले तर महाराष्ट्रातले कावळे सध्या दिल्लीत आले समजा. आपला दृष्टांत चालू आहे. कमी भरले तर दिल्लीतले महाराष्ट्रात गेले समजा, वारी आहे. तस 3.5 कोटी केस प्रत्येकाला, हा अंदाज 4 गोष्टी प्रगट होतात माणसाला माणूस भेटला म्हणजे. 4 मिले 64 खिले 20 रहे करजोर, हरिजन से हरिजन मिले नेह से 7 करोड. माणसाला माणूस भेटतो तेव्हा चौघाची भेट लक्षात घ्या. त्याचे 2 डोळे, याचे 2 डोळे एकमेकाला पाहतात ना, ही भेट चौघाची होते. पहिली डोळ्यांची बेरीज झाली 4 मिले. मग दोघे हसतात, तुझं बरं चाललं का? तुझं बरं चाललं का? दोघाच्या दाताची बेरीज 64. याचे 32, त्याचे 32, 64 खिले. दोघे हात जोडतात, याचे बोट 10, त्याचे बोट 10, 20 रहे करजोर. आणि एकमेकाला कडकडून मिठी मारतात. दोघांचं अंग रोमांचित होतं तेव्हा दोघांच्या केसाची बेरीज आहे 7 करोड. 4 मिले म्हणजे डोळे, 64 खिले दात, 20 रहे करजोर हाताचे बोट, आणि असे 7 करोड. माणसाला माणूस भेटला की अंग रोमांचित, दोघाचे केस 7 करोड म्हणजे माणसी 3.5 करोड. मग 3.5 करोड केस गुणिला 1000 विंचू बरोबर जी वेदना म्हणजे मरणाची व्यथा. थोडं मागे येऊ आपण. मरणाची व्यथा, त्याच्या आधी म्हातारपणची व्यथा, त्याच्या आधी तारुण्याची व्यथा, त्याच्या आधी बाळपणची व्यथा, त्याच्या आधी बाळणपणाची व्यथा, आणि त्याच्या आधी मायच्या पोटात असतानाची व्यथा. म्हणजे आईच्या पोटात असताना पासून मरेपर्यंतचा अख्खा कार्यक्रम म्हणजे व्यथा. आणि त्या व्यथा चुकवण्यासाठी भावे चरणी ठेवा आलो बरं का अभंग और सचिन भाऊ. म्हणजे कसं काय गेला, कुठून येऊ आम्ही, कुठून येऊ. भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या. आता चरणी माथा ठेवण्याचा आणि व्यथा चुकण्याचा काय संबंध आहे? फार मोठा संबंध आहे. व्यथा कोणाला आहे? तुम्ही आपण मासे आहोत, काळ कोळी आहे बरं का विदास. जंजाल हे जाळ आहे, संसार हा समुद्र आहे. संसार सिंधू रूपेण मीन रूपेण मानवाः, जंजाल जाल रूपेण काल रूपेण धीवराः. संसार समुद्र आहे, काळ कोळी आहे बरं का तुळजापूरकर. आपण मासे आहोत. तुम्ही तो कोळी पाहला ना, मासे पकडणारा, त्याचे कपडे सांभाळायला कोणी नसतं भाऊ. तो डोक्याला बांधून घेतो दिवसभर कपडे. उघडा लंगोटा, नायलनचं दोर, ते टोप जाळ्याचं कमरेला, पुऱ्या ताकदीनं जाळ फेकतो. सर्र जाळ फेकतो दिवसभर. त्या जाळ्यात मासे गुंततात. पण त्याही कोळ्याला एक मासा असा वस्तात भेटतो, त्याच्या पायाच्या भोवताल पाण्यात दिवसभर घालीन लोटांगण वंदीच्या.
विचार करा, धोका कोणत्या माशाला आहे? जो कोळ्याच्या पायापासून लांब आहे. ज्या माशानं कोळ्याच्या पायाचा आश्रय घेतला म्हणून त्याचे पायी घाला मी त्याचे पायी माथा फायदा सुखोरी व्यथा जन्माच्या. एवढ्यासाठी उठा जागे वारे आता. काय असंही म्हणतील आळणे, आम्ही तर सगळे जागे आहो कीर्तनाला. 750 वर्षापूर्वी नामदेव महाराजच्या पुढं लोक झोपले असावे. मग महाराज वैतागून म्हणाले असावे, 11 वाजले भाऊ, 1च तास आहे, मी 12च्या पुढे 1 मिनिट जात नाही रे राजा, फक्त तासभर जागे व्हा. हा अभंग आमच्या करता नसावा असं काहीला वाटत. आपण जागे आहोत बरे काढणे, पण प्रपंचात झोप लागली ती परमार्थ. प्रपंचात जागा आहे, त्याला म्हणतात जागे बाहेर आत निचेले. ही संताची भाषा समजून घ्या मराठी. सचिन भाऊ, बाहेर म्हणजे अंगणात नाही ना आत म्हणजे घरात नाही. जागे बाहेर म्हणजे प्रपंचात, आत निजले म्हणजे परमार्थ. अरे 95 वर्षाचं म्हातार नातवाच्या बांधकामावर जात, काठी हातात आहे, पायापासून हालत लटलट लटलट लटलट, आणि तिथल्या सगळ्या कामगारांना सांगत पाया पक्का भरा, पाया पक्का भरा. पाया का तुझा पायापासून हलतोय पाया. सायाचे म्हणजे गाथाचा गाथा पाठ आहे काय. साय असे करीसी हा ना. मरो टेकले शरीर आणि पाया शोधून बांधी घर. इथे जागा आहे. चला पंढरपूरला म्हटलं, विठोबा म्हातारा झाला का म्हणतात.
म्हणले का तू नाही म्हातारा झाला पण तुझं वय किती याचा तर विचार कर. इथे झोपलं म्हणून जागे बाहेर आत निजे अविद्येची अनिला विश्व स्वप्नाचा धंदा भोगित होता प्रबोधा अनादि जो इथे जो झोपलेला आहे त्याला संत जागे करतात. उठा जागे बाहेर आता. जागे संतच का करतात त्याचं कारण आहे ते स्वतः जागे असतात. जाग कोण करते जे झोपलाय ते स्वतः जाग पाहिजे. तुम्ही सुद्धा सोडा असा म्हणण्याचा अधिकार कोणाचा आहे ज्याची सुटलेली आहे. ही मराठी चांगली पाहिजे नाहीतर दारू बंदीवर भाषण चालू आहे. संताची प्रमाण पाठ केलेली आहे भाषण रंगवण्यासाठी. असंच आहे पुढाऱ्याने भाषणात एक प्रमाण जरी म्हटलं तर खालचे लोक टाळ्या वाजवतात. काय अभ्यास आहे साहेबाचा. आणि वारकरी आमचा गाथा पाठ करून मरतो कोणी कौतुक करत. त्यांचं एकच प्रमाण संताची प्रमाण भाषण रंगवण्यासाठी त्यांची. दारू मुकावे मान दारूने अब्रू जाए छे दारू बहु दुर्गंधी दारूने धक्को खाए छे कहे दास करेगर यके नरक मुजाए छे दारू गांजा मत पे यारो अक्कल गुंग हो जाती है अपने कमर का दाम खर्च कर मुंह में मक्खी आती है. टाळ्यांचा कडकडाट. लोकांनाही वाटतं यांच्या भाषणानं आपलं गाव व्यसन मुक्तीच्या क्रमांकात नक्की पहिलं येणार. भाषण चाललं कोणाचं ज्याला जास्त झाली त्याचं. आता सुटत का बाकीच्यांची. म्हणून तुम्ही सुद्धा सोडा म्हणण्याचा अधिकार त्याचा आहे ज्याची सुटलेली आहे. तसं जाग व्हा म्हणण्याचा अधिकार त्यांचा आहे जे स्वतः जागे आहे. सुखिया सब संसार है खावे और सोवे दुखिया कबीर है जागे और रोवे. संत आणि समाजातला फरक सांगताना समाज सुखी आहे संत दुखी आहे. समाज सुखी का खावे और सोवे या दोन गोष्टी इकडे लावल्या. जेवण करतो जेवण झालं की झोपतो झोपून उठला की जेवतो. औट हात का मानव देह अल्लाने तुझ देह अल्लाने तुझ खाया पिया सुख से सोया लाख समाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. खाया पिया सुख से सोया लाख समाना खोया. खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. आपलं दोघात बोलत राहू दे आपल्याला मर जाए पैगंबर मर जाए चमचा आदत करायचा आहे. कुठेही कुठं वेटिंग करतो हे जॅकेटवाल्या आउट हात का म्हणजे 3.5 हाताचं शरीर माणसाला मिळालं. 3.5 म्हणजे ज्याच्या त्याच्या हाताने त्याचा देह मोजायचा. घरी गेल्यावर मोजा बरोबर 3.5 हात भरतो. फक्त विनंती आहे उंच माणसाने बुटका मोजला तर 2.25 भरल आणि हे बुटक त्याला मोजायच्या भानगडीत पडलं तर प्रकरण 5.5 वर जाईल. ज्याचा त्याचा. आउट हात का मानव देह अल्लाने तुझ दिया. केलं काय खाया पिया सुख से सोया नाहक जमाना खोया. म्हणून सुखिया संसार खावे और सोवे दुखिया कबीर जागे और रोवे. संत रडतात का अति जलद गतीनं अधोगतीला जाणाऱ्या जीवाचं कसं होईल म्हणून रडतात. बुडता हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. म्हणून संत रडतात. जागे का राहतात तुम्हा आम्हाला जाग ठेवण्यासाठी ते स्वतः जागे राहतात. जे स्वतः जागे आहे त्यांचाच अधिकार आहे तुम्ही जागे व्हा म्हणण्याचा.
उडा जागेवर आहे आता. ठीक आहे, मग जाग झाल्यावर काय करा? स्मरण करा. आता आता गद्यात वाचून या अभंगी उत्तर मिळालं. उडा जागेवर आहे आता. आधी जागृती आहे, मग उपदेश आहे. झोपेतल्या माणसाला उपदेश नाही. आता बापाला जायचं आहे मुंबईला आणि मुलगा अर्धवट झोपेत पहाटे 5:30 वाजले ब्लँकेट पांघरून झोपला. बरं का रविदास, मुलगा 20 वर्षाचा, मुंबईला चाललो बरं का रे. हा, 4 दिवस येणार नाही. हा, गाय आजारी आहे, डॉक्टरला. हा, दार काढून दूध डेअरीला. हा, उसाला पाणी दे. हा, सांगितलं सगळे कर. हा, बाप हुशार होता. बापाला वाटलं एवढं बोलतो हे हाच म्हणते, म्हणून बापानं उलट तपासणी. आता मी 4 दिवस येणार नाही बरं का रे. हा, सांगितलं सगळे कर. हा, अजून एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. हा, आपल्या घरामागचा आड उचलून अंगणात आणून ठेव. हा, मग बापाच्या लक्षात आलं. बाप घरात आला, पाहून उठलं. का म्हणतो तुझ्या आज्यानं आणला होता का आड उचलून टाइमपास करतो, तोंडावर पाणी मार, तोंडावर पाणी मार. पूर्ण जाग केलं आणि मग सगळ्या सूचना दिल्या. ही संताची पद्धत आहे. उठा जागे व्हारे आता. एकदा जाग झाल्यावर मग काय करा? स्मरण करा. विठ्ठल विठ्ठला, 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 विठ्ठला.